गुजरात राज्यात महामंडळाच्या बसेसचा अपघात जो आहे तो झालेला होता आणि हा अपघात इतका भीषण होता ते त्याची तीव्रता या बसच्या माध्यमातून लक्षात येऊ शकतो आपण. त्याच बसमध्ये ही सुरत धुळे बस आहे आणि ही बस जी आहे ती हिच्या नियंत्रण सुटल्यानंतर ही बस जी आहे ती थेट समोरून येणारी जामनेर सुरत बसला जाऊन आदळली. त्यात ती बस जामनेर सुरत बसने पेट घेतल्यानंतर त्यात जवळपास 7 लोकांचे मृत्यू जो आहे तो झालेला आहे. तर ही जी आहे सुरत धुळे बस जी आहे आपण पाहू शकतो की या प्रवाशांच्या चप्पल असतील किंवा काही वस्तू असेल या कशा पद्धतीने पडलेल्या आहेत आणि समोरची जी काही कॅबिन जी आहे ती ड्रायव्हरची ती पूर्णतः चक्काचूर जो आहे तो झालेला आहे. एकंदरीतच महामंडळाच्या या बसचा अपघात झाल्यानंतर पुन्हा एकदा महामंडळावरती प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होताना दिसून येत आहे. कारण की महाराष्ट्राच्या ज्या बसेस जे आहेत त्या पुन्हा एकदा दर्जेदार व्हाव्यात अशीच काहीशी मागणी जी आहे ती आता केली जात आहे. तर दुसरीकडे या बसमध्ये जवळपास 26 प्रवासी होते. तर जी अमरावती, जामनेर आणि सुरत जी बस होती तिच्यामध्ये जवळपास 33 प्रवासी होते. असे या दोघी बसमध्ये एकूण जी प्रवाशांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होती. ही जी बस ज्या बसमध्ये आपण उभे आहोत ही बस जी आहे ती सुरतच्या दिशेने धुळ्याकडे चालली होती. या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर थेट विरुद्ध दिशेने येणारे जामनेर सुरत बसला धडकली आणि या धडकल्यानंतर जवळपास मोठ्या प्रमाणावरती हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये 7 लोकांचा मृत्यू जो आहे तो झालेला. यात 3 महिला आहेत आणि 4 पुरुष आहेत. यापैकी एका जो या बसचा जो ड्रायव्हर त्याची ओळख पटलेली, मात्र जे 6 लोक त्यांची ओळख जी आहे ती पटलेली नाही आणि ते ओळख पटवण्यासाठी या गुजरातच्या शासकीय रुग्णालयाकडनं DNA ची तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्यांचे मृत जे आहे त्यांना ताब्यात दिले जाणार आहे. जितेंद्र बैसाना, TV9 मराठी, बारडोली, गुजरात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.